श्री स्वामी समर्थ. तर बघा, माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा, वर्षातील शेवटची शनी अमावस्या आहे. शुक्रवारी 28 तारखेला संध्याकाळी 7:56 सुरू होणार आहे आणि शनिवारी 29 तारखेला दुपारी 4:28 संपणार आहे. तर त्या दिवशी बघा, सूर्यग्रहण पण आहे, पण ते भारतात दिसणार नाही आहे. अमावस्या आलेली आहे आणि कुठलीही अमावस्या ही वाईट नसते. बघा, आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्याचा हा दिवस आहे. तुम्हाला जर 7:30 सुरू होणार असेल तर शनी उपासना हनुमान उपवास करणं महत्त्वाचं आहे. अमावस्या म्हटलं की बघा, काही लोक घाबरतात. अमावस्या ही वाईट गोष्टी दूर होण्यासाठी असते. तर बघा, सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर हे जे उपाय आहेत ना, ते सकाळी आंघोळ करूनच करायचे आहे. तर बघा, मी या व्हिडिओमध्ये हे उपाय करून दाखवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल. आणि बघा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, चला आता जाणून घेऊया कोणते उपाय करायचे आहेत. तर बघा, आपल्या घरामध्ये पहिलं म्हणजे जाळे जे आहेत, जे वरती माळ्यावर किंवा जे जाळे जळमाटे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. ते जाळे काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर बघा, जी धूळ बसते, पंखे साफ करायचे आहेत. पंख्यांवर जी धूळ जाळं बसलेलं आहे ते पंखे साफ करायचे आहेत. तुम्ही झाडूने साफ करा किंवा पुसून घ्या. त्याच्यानंतर बघा, तिसरा उपाय आहे फरशी पुसताना हळद, मीठ, गोमूत्र टाकून तुम्हाला लादी पुसायची आहे. तर हा उपाय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे. तर तशीच लादी पुसा तुम्ही आणि तुम्ही ही फरशी अशी हळद, मीठ टाकून रोजही पुसू शकता. चौथा उपाय आहे बघा, हळदीने उंबरठा लेपन करावं. हा पण जो मी हळदीने उंबरठा लेपन करावं कसं ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे. हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आणि हळदीने उंबरठा लेपन करायचं. तर त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हता दूर होते. तर बघा, पाचवा आहे आपलं मुख्य दार. आपलं जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, साफ करायचा. त्यानंतर तुम्हाला स्वास्तिक कुंकवाने काढायचं आहे. आणि बघा, स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून स्वास्तिक काढायचं आहे. सहावं म्हणजे बघा, किचन ओटा. आपण नेहमी किचन ओटा स्वच्छ करूनच स्वयंपाक करत असतो. तर किचन ओटा म्हणजे आपल्याला स्वच्छ करून गॅसला हळद कुंकू लावून गॅसची पूजा करायची आहे. कारण आपण गॅसवर स्वयंपाक करत असतो, व्हेज नॉनव्हेज हे बनवत असतो, म्हणून गॅस ओटा स्वच्छ करून गॅसची पूजा करायची आहे. सातवं आहे आपले देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत. बघा, आपले जे कुळदैवत आहेत, जे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे, ती आपल्याला मी नेहमी पितांबरीने स्वच्छ करत असते. तर पितांबरीने स्वच्छ करून आपले कुळदैवत जे टाक आहेत ते स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर आठवा आहे बघा, पितरांची सेवा. पितरांची सेवा ही महत्त्वाची आहे. कोहळा तुम्ही दरवाजाला बाहेर लावायचा आहे. कोहळा बांधताना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील वाईट बाधा जी आहे ती दूर होऊ दे आणि पितरांसाठी पण काहीतरी दानधर्म करावा. कारण दानधर्म हे अमावस्याला केलं जातं, फार महत्त्वाचं आहे दानधर्म. तर पितरांच्या नावाने पीठ, तेल, मीठ, कांदे हे दान केलं तर आपल्या घरातली निगेटिव्हता दूर होते. अमावस्याला बघा, दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो. तर तुम्ही प्रत्येक अमावस्याला हा उपाय करू शकता की अमावस्याला दही भात हा दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने पितरांना हा ठेवायचा आहे. त्यामुळे पितृ आपले जे आहेत ना प्रसन्न होतात. पितृ हे सूक्ष्म रूपात आपल्या घरात बघत असतात. त्यामुळे दर अमावस्याला दक्षिणेला तुम्ही हा नैवेद्य ठेवायचा आहे. बघा, एखादी दानधर्म करणं म्हणजे एखादी तुम्ही पाण्याची बॉटल किंवा एखादा माठसुद्धा गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता. त्या दिवशी बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला विसरू नका. शनी मंदिरात जाणं झालं तर नक्की जा. शनिदेव प्रसन्न झाले तर भरभरून देतात. बघा, 7:30 म्हटलं तर लोक घाबरतात. 7:30 चालू झाली, आता काय होईल असं खूप लोक घाबरतात. पण काही घाबरू नका. शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. तुमचे कर्म चांगले असतील तर शनिदेव खूप चांगलं करतात. शनिदेवांच्या मंदिरात तेलाच्या दिव्यामध्ये तेलाचं दान करा. त्या तेलामध्ये तुम्ही थोडंसं तेल घेऊन त्या तेलामध्ये म्हणजे त्या दिव्यात तुम्ही ते तेल टाका. काळे तीळ अर्पण केले तर शनीचा त्रास होत नाही. बघा, शनिदेव 7:30 भरभरून देतात.
तसंच महादेवांच्या मंदिरात जल अर्पण करा, शनीचा त्रास कमी होईल. शनी चालीसा, हनुमान चालीसा वाचा, काही त्रास होणार नाही. आता उतारा कसा करायचा, सर्वात महत्त्वाचा उपाय. बघा, ज्यांच्याकडे गाडी आहे, सततचं काही ना काही अपघात होतात, तर बघा, भाड्याचं घर असेल तर हा उतारा करता येणार नाही. स्वतःचं घर असेल तर घरावरून तुम्ही गाडीवरून नारळ उतरवून तो पाण्यात विसर्जन करायचा आहे. एकाच नारळाने मुलावरून, घरावरून, गाडीवरून श्री स्वामी समर्थ असं बोलून 11 वेळा तो नारळ उतरवायचा आणि तो घराच्या बाहेर संध्याकाळी हा उतारा करायचा आहे. दर अमावस्याला हा उतारा करायचा. नंतर तो नारळ तुम्ही पाण्यात विसर्जन करायचा आहे. बघा, अतिशय महत्त्वाची प्रभावी उपाय आहेत हे. तुम्ही हे उपाय नक्की करा. बघा, दुसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये सततचे रोजचे भांडणं होत आहेत, नवरा चिडचिड करतोय, एकमेकांशी जमत नाही आहे, तर बघा काय करायचं आहे. अमावस्येला तुम्हाला संध्याकाळी जी पिवळी मोहरी असते ना, ती पिवळी मोहरी घ्यायची, अगरबत्तीची रक्षा घ्यायची, उजव्या हातात घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र पठण करायचं. पठण झाल्यानंतर ती पिवळी मोहरी आणि रक्षा जी आहे ती पूर्ण प्रत्येक रूममध्ये अशी घरामध्ये टाकायची आहे. प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यात तुम्हाला घरात टाकायची आहे. नंतर ती थोड्या वेळाने झाडून घ्यायची आहे. बघा, मी जे काही उपाय सांगितले आहेत ते उपाय तुम्ही नक्की करा शनी अमावस्येला, आणि प्रत्येक दर अमावस्येला तुम्ही हे उपाय करायचे आहे. आणि हे उपाय तुम्ही करू शकता, हे उपाय कोणीही करू शकता. बघा, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. आणि रोज घरामध्ये जर भांडणं होत असतील, प्रचंड भांडणं होत असतील, तर काय करायचं आहे, तुम्हाला हे उपाय करत राहायचे आहेत. बघा, आपले कर्म चांगले असतील तर सर्व चांगलं होतं, म्हणून खूप चांगलं होईल. तर हे उपाय करायला अजिबात घाबरू नका. हे उपाय करत राहा आणि कर्मही चांगले करत राहा. आणि देवांच्या ज्या सेवा आहेत, जे उपाय मी सांगितले आहेत ते करत राहा. प्रत्येक अमावस्येला हे उपायाने ही सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.